अमूल मक्खन मतलब जबान पे रखते ही घुल जाए ऐसा पका था उस दिन मटन. जमतंय थोडं थोडं हिंदी पण. तर मी काय सांगतोय, मटन तुम्हाला हवं तसं शिजवून घ्या. भांड्यात शिजवा, कुकरमध्ये शिजवा. मला कुकरमध्ये शिजवलेलं आवडतं म्हणून मी कुकरमध्ये शिजवतो. तर मटण असं शिजवून घ्यायचं आहे हळद मीठ टाकून. नंतर वाटण तयार करायचं आहे. वाटणासाठी कांदा, खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण. त्यातलं कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे. बाकीचं कच्चंच छान पेस्ट करून घ्या. नंतर एका कढईत थोडासा कांदा तेलावर परतायचं आहे. त्यामध्ये घाटी मसाला, बेडगी मिरची पावडर, हळद छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण हे जे केलेलं वाटण आहे ते वाटण त्याच्यात ॲड करायचं आहे. मसाला छान परतायचा. एकदा मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये आपलं शिजवलेलं मटण ॲड करायचं आहे. ओके. मटण ॲड करताना लक्षात घ्या की थोडंसं ड्राय होईल तर आळणी पाणी मटणात पाहिजे, नाहीतर रस्सा थोडासा टाकू शकता. इथे माझ्याकडे काजू होते. हे ओले काजू गर आहेत ज्यांना मी फ्रीज करून ठेवलेलं. तर ते काजू तुम्ही ऑप्शनल आहे. मीठ लास्टला ॲडजस्ट करा, कारण की शिजवताना आपण टाकतो त्याच्यामुळे अंदाज येत नाही तर चुकायचे चान्सेस असतात. जबरदस्त मटण झालेलं आहे. उद्या बनवा नक्की.